रामकृष्ण हरी माऊली. संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगापासून आजच्या माझ्या बोलण्याला मी सुरुवात करणार आहे. खरं तर हा अभंग याआधी देखील मी सांगितलेला आहे, पण आता मुद्दाम याची सुरुवात इथून करतोय आणि मग पुढे आपण त्यातल्या एका शब्दावरती बोलणार आहोत. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागिलेसी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही केली जे लढीवाळी, पुरवावी अळी माय बापे. तुका म्हणे आम्ही केली जे लढीवाळी, पुरवावी अळी माय बापे. इथे मायबाप हा शब्द वापरलाय आणि लढीवाळपणा हा शब्द वापरलाय. माऊली, लढीवाळपणा हेच वारकरी संप्रदायाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. हा लढीवाळपणा तुम्हाला कुठेच सापडत नाही. इथे देवाच्या जवळ मायबापे ही भूमिका घेऊन जात असतो. तूच आहेस रे, तूच सगळं. तुझ्याशिवाय कोण करणार आहे हे सगळं? तूच आहेस ना आमचं सगळं, तूच बघतोस ना सगळं. जेव्हा आम्ही तुला आमचं सर्वस्व मानलंय ना, तेव्हा हा लढीवाळपणा आमच्यामध्ये येऊन जातो. आणि हाच लढीवाळपणा वारकरी संप्रदायात तुम्हाला ठाई ठाई दिसेल. आई आपल्या लेकराचे लाड करते आणि लेकरू आपल्या आईकडून लाड करून घेतं. बघा, दुपारच्या वेळेला उन्हातानात खेळून लेकरू घरी येतं, घामेजलेलं असतं, तेव्हा आई आपल्या पदराने त्याचा घाम पुसत असते, आपल्या पदराने. तसे संत सुद्धा नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणून जेव्हा त्या कीर्तनाच्या रंगात नाचू लागतात, पावलं खेळू लागतात, फुगड्या खेळू लागतात, तेव्हा त्या घामेजलेल्या आपल्या भक्ताचा घाम प्रत्यक्ष विठू माऊली आपल्या पितांबराने पुसत असते. घेई उचलुनी पुसिता न पुसे, पुसी माझे मुख पितांबरे. पुसी माझे मुख पितांबरे. माझं मुख तू पितांबरानं पुसलं पाहिजेस, तुझ्या पितांबरानं पुसलं पाहिजेस. काय लढीवाळपणा आहे हा. असा लढीवाळपणा कुठे सापडतो का आपल्याला भक्तीमध्ये? कधीच नाही सापडत. तूच आहेस, तू माऊली आहेस, आणि मी जो काही हट्ट करणार आहे ना, तो तुझ्या चरणाजवळ करणार आहे. कुणाजवळ करायचा? म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही केली जे लढीवाळी, पुरवावी अळी माय बापे. आणि नामदेव महाराज या सगळ्यात पांडुरंगाकडून लढीवाळपणा करून घेणारे आहेत, लढीवाळपणा करून घेणारे आहेत. आता या नामदेवांच्या लढीवाळपणाचे इतके किस्से पसरलेले आहेत, इतक्या कथा आहेत की नामदेवराय पांडुरंगाच्याकडं आपलं सगळंच मागणं मागत असतात. म्हणजे अगदी पांडुरंगाला सोडून त्यांना राहत नाही. आणि पुढे पुढे तर स्थिती अशी होते की लाडक्या लेकराशिवाय जसं आईला राहत नाही ना, तशी अवस्था पांडुरंगाची होऊन जाते. नामदेवरायांच्या शिवाय तो राहूच शकत नाही. एकदाचा प्रसंग खूप सुंदर आहे मंडळी, खूप सुंदर आहे. ज्ञानदेवांना तीर्थयात्रेला निघायचं होतं. ज्ञानदेव तीर्थयात्रेला निघाले आणि पांडुरंगाच्या समीप उभे राहिले. पांडुरंगाने ज्ञानदेवाला सांगितलं, ज्ञाना, तीर्थयात्रेला जातोयस, काही मागायचं असेल तर माग, देतो तुला. आता ज्ञानदेवरायांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी पांडुरंगाला अजूनपर्यंत कधीही काहीही मागितलेलं नाही, काहीही मागितलेलं नाही. पांडुरंगाच्या समोर ज्ञानदेव उभे राहिले आणि माऊलीला म्हणाल्या, माऊली देताय ना, नक्की देणार आहात ना? ते म्हणाले, हो, तुला शब्द दिलाय मी, देणार नाही कसं होईल? ते म्हणाले, मला हवंय, काहीतरी मागायचं आहे. पांडुरंग म्हणाले, माग, काय मागायचं आहे ते माग. त्यांनी सांगितलं, बाकी काही नको, तुमचा नामा आम्हाला द्या, त्याला तीर्थयात्रेला घेऊन जायचं आहे. आता पांडुरंगाची अस्वस्थ होण्याची वेळ होती. ज्ञानदेवाला सांगितलं, तुला हवं ते माग, मी देऊन टाकतो, आणि चक्क नामा द्यायचा आहे. तो नामा जो पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होऊन जातो आणि त्या भजनात पांडुरंग हरवून जातो. नामा तल्लीन जितका होत नाही ना, तितका तल्लीन पांडुरंग होऊन जातो. पांडुरंगाच्या भजनात पांडुरंग तल्लीन होत नाही, तर नामदेवांच्या त्यांच्या ज्या अभंगात, त्यांच्या गाण्यात, त्यांच्या भजनात प्रत्यक्ष पांडुरंगच हरवून जातो. त्या नामाला ज्ञानेश्वरांच्या सोबत तीर्थयात्रेला पाठवायचं पांडुरंगांसाठी अवघड गोष्ट होती ही, आणि नामदेवांसाठी तर त्याहून अवघड. ते म्हणाले, नाही, मी नाही जाणार. देवा नाही म्हणू नका,
आणि इकडे ज्ञानदेवांचं मागणं होतं, देवा तुमचा नामा मला द्या, तीर्थयात्रेला त्याला घेऊन जायचंय. नामदेवांना तीर्थयात्रेला पाठवण्यासाठी पांडुरंगाने होकार भरला आणि नामदेवराय पांडुरंगाच्या चरणाजवळ मिठी मारून म्हणाले, देवा खरंच जा म्हणताय, जाऊ म्हणतोस, ज्ञानेश्वरांच्या समोर जाऊ म्हणतोस, जाईन मी, पण तू असशील तिथे, तू असशील ना रे माझ्यासोबत पांडुरंगा. पांडुरंगाने एक स्मित केलं आणि म्हणाले, नामा ज्ञानदेव खूप मोठे वैष्णव, त्यांच्यासोबत तुला काही शिकायला मिळेल आणि तुझ्याकडून ज्ञानदेवांना काही मिळेल, तू जा. पण देवा त्या यात्रेत तू असणार ना रे, तू असशील ना माझ्यासोबत, मला तिथे तू कसं बघायला मिळणार. तेव्हा पांडुरंगाने ज्ञानदेवाला जे सांगितलं ना ते खूप सुरेख आहे. तेव्हा पांडुरंग म्हणाले, नामा मी कुठे आहे हे शोधण्यापेक्षा मी कुठे नाही हे शोधणार आहे. मी सगळीकडे आहे, तुला तेच तर बघायचं आहे. मी कुठे नाही, मी सगळीकडे आहे, हेच तर तुला समजून घ्यायचं आहे. आणि मंडळी पुढे ती कथा घडली. विसोबा खेचरांना नामदेवानी गुरु करून घेतलं, तेही औंढ्याच्या मंदिरात. का तिथे त्यांनी आपले पाय जिथे महादेवाची पिंड नाही तिथे ठेव असं सांगितलं. आणि काय आश्चर्य, जिथे जिथे पाय ठेवावा तिथे तिथे पिंड दिसू लागली. आणि मग नामदेवांना कळलं तो सगळीकडे आहे, तो सगळ्याच ठिकाणी आहे. आणि मग नामदेवांच्या कीर्तनामध्ये जो रंग भरायला लागला ना, तो रंग असा अफलातून होता. आहा, नामदेवराव कीर्तनाला उभे राहिले की मग संपलंच. प्रत्यक्ष पांडुरंग, प्रत्यक्ष जगन्नियंता सुद्धा त्या कीर्तनामध्ये येऊन उभा राहायचा. ज्ञानेश्वरांनी या कीर्तनाचं फार सुरेख वर्णन करून ठेवलं. ते म्हणजे, नामदेवा नामा काय ते कीर्तन, किती सुंदर कीर्तन असतं. ज्ञानदेव नामदेवांच्या कीर्तनासंबंधी म्हणतात, उघड समाधी हरिकथा सोहळा. उघड समाधी हरिकथा सोहळा हा उघड समाधीचा सोहळा आहे. आणि कोणाकोणासाठी आहे, नर नारी बाळा लहान थोर. नर नारी बाळ लहान थोर. नामदेवांच्या कीर्तनात सगळेच रंगून जातात. नुसते रंगून जातात नव्हे, त्यांच्या विठोबा रखुमाईचा गजर सुरू झाल्याबरोबर सगळे एका समाधी सुखाचा अनुभव घेत असतात, नामस्मरणामध्ये तल्लीन होत असतात. मंडळी, नामस्मरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं आवश्यक आहे. नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरणात परमेश्वराचा शोध घ्यायचा नसतो घ्यायचा परमेश्वराचा शोध. नामस्मरण म्हणजे जे आहे त्याची प्रचिती घेणं. मला देव शोधायला जायचा आहे, मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून मी जातोय, अजिबात नाही, अजिबात नाही. नामस्मरणामध्ये देव आहे हे मनात ठसलेलं असतं, भरलेलं असतं, तो व्यापलेला असतो, तो असतो आणि मग त्याची प्रचिती घ्यायची असते. सावळे हे रूप सोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. बघाव, तो उभा आहे करकटीवर ठेवून, तो तुमच्या समोर उभा आहे. सावळे हे रूप सोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. अनुभूती घ्यायची आहे, तो असल्याची अनुभूती घ्यायची आहे. तो आहेच, त्याच्या असण्याची प्रचिती घ्यायची आहे. देव आहे म्हणून त्याचं स्मरण करायचं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कुठली याची प्रचिती आहे? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, ही प्रचिती आहे आणि ही प्रचिती घ्यायची आहे. म्हणून नामस्मरणात परमेश्वराचा शोध नसतो, तो आहे याची खात्री मनाला असते आणि ती असलेली खात्री आपल्याला त्याच्या असण्याची प्रचिती देऊन जाते. ते असे देव उभा दिसे समचरणाची शोभा, इथे प्रचिती आहे. आणि हीच प्रचिती नामस्मरणातून, कीर्तनातून घ्यायची असते. आणि इथे जेव्हा प्रचिती घ्यायची वेळ येते तेव्हा लडिवाळपणा येतो. मग पुरवावी अळी मायबापे असा म्हणून हट्ट करता येतो. देवा चल तुझ्या पितांबरानं माझा घाम पूस असा आग्रह धरता येतो. देवा मला खूप त्रास होतोय, तू चल ये माझ्यासोबत दळण दळायला ये असं म्हटलं की तो येतो. देवा माझ्या बायकोच्या पायात काटा रुतला रे म्हटलं की तो धावत धावत येऊन तुकोबाच्या बायकोच्या पायातला काठा काढतो. देवा तुझ्याच नामस्मरणात तल्लीन आहे, माझी सगळी सुख दुःख तुझी असं म्हटलं की तो दामाजी पंतांसाठी धावून जातो.
देवा तुझ्या कीर्तनाला मला तुझ्या समोर उभा राहता येत नाहीये म्हटलं की तो मंदिराचा दरवाजा फिरवून तो कीर्तन ऐकायला येतो. लढिवाळपणा आहे, हट्ट आहे, आग्रह आहे. अहो त्याच्यावर ताकदच तशी असते त्या भक्तीची, त्या नामस्मरणाची. ऐकावंच लागतं. म्हणूनच पांडुरंगात कीर्तन उभा राहतो म्हणतात. स्वतः पांडुरंग कीर्तनात येतो आणि तो त्यात तल्लीन झालेला असतो असं म्हणतात. पांडुरंगाच्या उपस्थितीची प्रचिती, त्याच्या असण्याची प्रचिती देणारं कीर्तन, आणि ही प्रचिती ठाई ठाई आम्हाला वारीच्या मार्गावर बघायला मिळते. आपणही सगळे पांडुरंगाच्या त्याच रंगात रंगून जाऊया आणि तो असल्याची प्रचिती अनुभवूया. एवढंच. रामकृष्ण हरी.